भाइयों और बहनों का यहाँ पर स्वागत। आज की पत्रकार परिषद में भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के नेता आमदार श्री वीर कोटेचा जी, मेरे सहकारी नगर सेविका राजश्री सेवरकर जी, भारतीय जनता पार्टी के नेता पूर्व नगर सेवक श्रीमान प्रवीण छेड़ा जी, मित्रों, अपोजिशन और पत्रकार एक लोकतंत्र की ऐसी धुरी है कि जिसको सत्ता और प्रशासन जिस बात को छिपाए और उसको निकाल करके लोगों के सामने लाए, एक पत्रकार और अपोजिशन का काम है। उस कड़ी में भारतीय जनता पार्टी और आप सब हमारे मीडिया के साथी लगातार जो महानगर पालिका का भ्रष्टाचार हो या राज्य सरकार का भ्रष्टाचार हो, हम लोगों के साथ में भ्रष्टाचार के खिलाफ जो लड़ाई है उसमें कंधे से कंधा मिला करके आप लोग चल रहे हैं, उसके लिए आप लोगों का धन्यवाद। अब जो आज की पत्रकार परिषद है कि किस तरह से जो रानी बाग है, जो प्राणी संग्रहालय भायकल्ला में, वहां पर 106 करोड़ की लूट महानगर पालिका में सत्ताधारी और महानगर पालिका का एक पूर्व उपायुक्त जो वर्तमान में मुख्यमंत्री कार्यालय पे बैठे हुए हैं, और वहां से उनके निर्देश पर चाहे ऑक्सीजन प्लांट का घोटाला हो, चाहे आश्रय योजना का घोटाला हो, चाहे ट्रेंच का घोटाला हो, या अभी जो हम लोग आपके सामने रख रहे हैं जू में 106 करोड़ का घोटाला हो, तो मंत्रालय में बैठे हुए अधिकारी, महानगर पालिका में बैठे हुए सत्ताधारी शिवसेना के लोग और महानगर पालिका के अधिकारी और कॉन्ट्रैक्टर, यानी पेंगुइन गैंग की मिली भगत से मुंबई महानगर पालिका का जो अंतरराष्ट्रीय दर्जे का प्राणी संग्रहालय मुंबई को मिलना चाहिए, उसे उसमें लूट करने का काम सत्ताधारी शिवसेना कर रही है। उसके बारे में खुलासा करने के लिए हम लोग यहाँ पर उपस्थित हैं। आप सब लोगों को पता है कि इससे पहले ट्रेंच का घोटाला हम लोगों ने उजागर किया था, आप सब लोगों ने साथ दिया था, जिसमें 136 करोड़ रुपया मुंबई महानगर पालिका का, मुंबई के लोगों का, मुंबई के टैक्स पेयर का बचा। उससे पहले रोड का में घोटाला करने का प्रयास किया गया है कि स्पेशल कंडीशन जो ट्रेंच में डाली गई थी कि जिसके पास असफाल्ट प्लांट होगा, डामर का प्लांट होगा, महानगर पालिका में रजिस्टर्ड होगा, जिस कॉन्ट्रैक्टर को एमयू देगा वही लोग बिड कर सकते हैं। उसके बारे में हमने विरोध किया, भारतीय जनता पार्टी ने पत्र लिखा, वो कंडीशन निकाला गया। वहां पर जो 2200 करोड़ का टेंडर था वो कंपटीशन हो गया, वो 1800 करोड़ में गया। मुंबई महानगर पालिका का करीब 400 करोड़ रुपया बचा। अनेक भ्रष्टाचार के मुद्दे हम लोग उजागर किए, कार्रवाई हुई। अब जो नया लेकर के आए कि रानी के बाद भायकल्ला प्राणी संग्रहालय का घोटाला, मैं संक्षिप्त में बताऊं तो टेंडर 11 अगस्त 2021 को मुंबई महानगर पालिका ने 3rd फेज का प्राणी संग्रहालय के डेवलपमेंट का टेंडर मंगाया, जिसका एस्टिमेटेड कॉस्ट 185 करोड़ था। उसको बाइफरकेट करके 2 भाग में करके, एक का एस्टीमेट 91 करोड़, दूसरे का एस्टीमेट 94 करोड़ बनाया गया। ये इसलिए किया गया ताकि 2 कंपनियों को, हाईवे और स्काईवे को फायदा पहुंचाया जा सके। जो उसमें बनाना क्या है, जो
एक्जोटिक प्राणी, जो दुर्मिल प्राणी है, उनको लाना था, उनको इंपोर्ट करना था। चीता लाना है, सफेद लॉयन लाना है। प्राणी तो इंपोर्ट होंगे, लेकिन अंतर्राष्ट्रीय दर्जे का प्राणी संग्रहालय मिलना चाहिए। ये भारतीय जनता पार्टी की भूमिका है कि अंतर्राष्ट्रीय दर्जे का मिलना चाहिए। लेकिन इन्होंने क्या किया कि मंत्रालय में बैठे हुए पूर्व उपायुक्त महोदय के निर्देश पर 2 कंपनियों को टेंडर देने के लिए उन्होंने 100 करोड़ के नीचे का एस्टीमेट लेके आया। उस बारे में माननीय आमदार मीर कोटेचा जी ने 1 अक्टूबर में पत्र दिया, मैंने 2 दिन बाद पत्र दिया। हमने प्रिडिक्ट किया कि इन्होंने जानबूझ करके किया है, क्योंकि महानगर पालिका की स्टैंडर्ड कंडीशन है कि 100 करोड़ के नीचे भागीदारी अलाउड नहीं है। सिर्फ 2 कॉन्ट्रैक्टर्स को फेवर करने के लिए किया गया है। ये दोनों कॉन्ट्रैक्टर एक दूसरे को मदद करेंगे और इसको कहीं न कहीं रोका जाए। और जब टेंडर खुला, हमने वो भी बोला था कि 100 करोड़ के ऊपर कोट करेंगे, और वही हुआ। जब खुला तो 60% एबव, यानी 106 करोड़ रुपया, जो 185 करोड़ बोल रहे थे, उससे 106 करोड़ रुपया ऊपर टेंडर खुला। और दुख की तो बात यह कि भारतीय जनता पार्टी आरोप लगा रही है, बार बार ये बोल देते हैं कि भारतीय जनता पार्टी पुरावा नहीं देती। भारतीय जनता पार्टी पुरावा देती है, पुरावे के साथ में बात करती है। लेकिन महाविकास आघाड़ी के मंत्री, मुंबई शहर के पालक मंत्री सम्मानीय असलम शेख जी ने 2 पत्र दिया। उन्होंने सीधा सीधा आरोप लगाया कि जो रानीबाग प्राणी संग्रहालय है वो भ्रष्टाचार का, हिंदुस्तान के भ्रष्टाचार का अड्डा है। जो इसमें दोषी अधिकारी हैं उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। लेकिन महापौर महोदय का 2 दिन पहले मैंने बाइट सुना, उन्होंने बोला कार्रवाई होगी, मंत्री महोदय ने बोला तो हम ध्यान देंगे। लेकिन खुली रूट है मुंबई महानगर पालिका, मुंबईकर का और महापौर महोदया जिस रानीबाग जू में उनका निवास है, महापौर निवास के अंदर, महापौर निवास के पास 106 करोड़ रुपया मुंबई करों का लूटने का पाप हो रहा है। तो मित्रों, भारतीय जनता पार्टी का सवाल है कि बाइफरकेशन क्यों हुआ, किसको फायदा पहुंचना है, मंत्रालय में कौन बैठा हुआ है, उनके कॉल की डिटेल्स चेक करनी चाहिए कॉन्ट्रैक्टर्स और कौन से अधिकारी और मंत्रालय में किसका कनेक्शन है। साथ ही साथ अगर 5% से ऊपर टेंडर एबो जाता है, कोट करता है कोई बिडर, तो सीबीसी गाइडलाइंस का वायलेशन होता है। मुंबई महानगर पालिका में सर्कुलर आयुक्त महोदय का कि 15% के आसपास कमिश्नर महोदय का अप्रूवल लेना पड़ता है। यहां पर इंडियन कॉन्ट्रैक्ट एक्ट 1972 का भी वायलेशन हुआ है, सीबीसी गाइडलाइंस का भी वायलेशन हुआ है, मुंबई महानगर पालिका के सर्कुलर का भी वायलेशन हुआ है। तो भारतीय जनता पार्टी की मांग है कि इस टेंडर को तत्काल रद्द किया जाए और इस कॉन्स्पिरेसी में जो लोग भी शामिल है उन सब अधिकारियों के ऊपर, सत्ता में बैठे हुए नेताओं के ऊपर कार्रवाई की जाए। कार्रवाई नहीं हो रही थी, हमने एक लीगल नोटिस, लीगल कंप्लेंट इकोनॉमिक ऑफेंस में किया हुआ था कि इनके ऊपर कॉन्स्पिरेसी और चीटिंग, करप्शन के अंदर बुक करके कार्रवाई करना चाहिए। मैं धन्यवाद दूंगा कि ज्वाइंट सीपी इकोनॉमिक ऑफेंस महोदय ने उस पत्र को, जो भ्रष्टाचार निरोधक एसीबी के डायरेक्टर जनरल महोदय को उन्होंने कार्रवाई के लिए फॉरवर्ड किया है, वो भी आप सब लोगों को देंगे। और डिटेल्स के लिए मैं हमारे आमदार माननीय मीर कोटेचा जी से निवेदन करता हूं कि आप लोगों के सामने रखे विचार। नमस्कार, माझे सहकारी महानगरपालिकेत पक्षनेते विनोद मिश्राजी यांनी पूर्ण विषय मांडलेला आहे।
तर मी या विषयात जे प्रामुख्याने जे मुद्दे आहेत ते आपल्यासमोर आणतोय। गेल्या काही महिन्यात बरेच भ्रष्टाचार महानगरपालिकेचे आम्ही उघडकीस आणलेत, जेणेकरून रोडचा कंत्राटात महानगरपालिकेचे 400 कोटी रुपये वाचले। ट्रेंचिंग हल्लीच आपल्याला सर्वांना माहिती आहे की ट्रेंचिंग निविदा रद्द करण्यात आली आणि पुनर्निविदा झाली आणि त्याच्यात जे बीड आली त्याच्यात 136 करोड महानगरपालिकेचे वाचलेत। आता राणीच्या बागेत अशाच प्रकारे कार्टलायझेशन झालेला होता आणि 20 ऑक्टोबरला मी महानगरपालिका ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर यांना एक पत्र दिलं होतं की राणीच्या बागेत हे जे आपण दुर्मिळ प्राण्यांसाठी जो वास्तू बनवणार आहोत त्याच्यात कशा प्रकारे टेंडर फिक्सिंग करून फक्त 2 कंपन्या हायवे आणि स्कायवे या 2 कंपन्यांनाच हे निविदा भेटणार आहे आणि हे दोन्ही कंपनी हे एकमेकांना सपोर्टिंग बिड करणार आहेत। एकंदरीत 185 कोटीची ही निविदा याला 2 भागात स्प्लिट करण्यात आलं आणि त्याचा मूळ कारण अशा की जर 100 कोटीचा वरचा एखादा टेंडर असतो, निविदा असते, तर त्याचाच स्थानिक कंपनी जागतिक कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर करू शकतात आणि निविदा भरू शकतात। आणि म्हणून जागतिक दरांच्या कंपनीला कशा प्रकारे आपल्याला बाहेर ठेवता येणार आणि ही पूर्ण निविदा कशा प्रकारे हायवे आणि स्कायवे या 2 कंपन्यांना देता येणार, त्या अनुषंगाने हे पूर्ण टेंडर फिक्स करण्यात आलं। टेंडरमध्ये 2 भाग करण्यात आले, एक 51 कोटीचा, एक 95 कोटीचा। आणि मी पत्रेद्वारा लिहिलं होतं की या 2 कंपन्या ओव्हरबिड करणार, म्हणजे महानगरपालिकाचा एस्टिमेट 185 कोटीचा होता। 1 महिन्यानंतर मी पत्र दिलं 20 ऑक्टोबरला, 29 नोव्हेंबर 2021ला ज्या दिवशी ही निविदा उघडण्यात आली तर 54% हाय मध्ये ही निविदा उघडली आणि दोघांनी एकमेकांना सपोर्टिंग बिड केला होता। अर्थात जर एक निविदेमध्ये हायवे हे लोवेस्ट होता तर स्कायवे हे सेकंड होता आणि दुसऱ्यामध्ये स्कायवे लोवेस्ट होता, हायवे सेकंड होता। आता इकडे कॉम्पिटिशन तर कुठे दिसतच नाही आहे, कारण दोघांनी 54% एस्टिमेटपेक्षा जास्त रक्कम भरली होती आणि म्हणून हे 106 कोटी रुपयाचं एकंदरीत मुंबईकरांचे खिशातनं मुंबईकरांचे पैसे चोरी करण्याचं काम हे महानगरपालिकेत झालं आहे। विसंवाद बघा, महाविकास आघाडीचे मुंबई शहराचे पालकमंत्री श्री अस्लम शेख यांनी आयुक्तांना पत्र दिलं आणि जे आरोप आम्ही केलेत तेच आरोप अस्लम शेख यांनी त्यांचा 11 जानेवारीच्या पत्रामध्ये केलेलं आहे की कशा प्रकारे हे टेंडर फिक्स करण्यात आलं, महानगरपालिकेमध्ये टेंडर रिगिंग चाललं आहे, त्यासाठी अद्याप काही उत्तर आलेलं नाही आहे। पण मुळात ज्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये लूट चालली आहे, आता बघा 29 नोव्हेंबरला टेंडर उघडलं आहे, पण आज 20 जानेवारी झाली, अजूनपर्यंत आता ते घाबरलेत अधिकारी आणि म्हणून अजूनपर्यंत वर्क ऑर्डर यांनी मात्र दिलेला नाही आहे, कारण यांना भीती आहे की पुढे अँटी करप्शन ब्युरोमध्ये तर पत्र गेलेलंच आहे आणि पुढे आपण अडचणीत सापडू। एक तुमच्या सर्वांच्या समोर मी गोष्ट आणू इच्छितो, जो महानगरपालिकेत भ्रष्टाचारचा हायवे झालेला आहे, त्या भ्रष्टाचारचा हायवेचा निर्माता मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात बसणारे महानगरपालिकेचे रिटायर्ड उपायुक्त हे या भ्रष्टाचारचे हायवेचे निर्माते कशा प्रकारे टेंडर रीक करायचं, कार्टलायझेशन करायचं आणि हजारो कोटी रुपये या कंत्राटदार
आणि सत्ताधारी पक्षाच्या खिशात कसे घालायचे हे पूर्ण डिझायनिंगचं काम हे रिटायर्ड उपायुक्त महोदय करतात। आमची ही मागणी आहे की जर हे टेंडर स्क्रॅप नाही झालं आणि काय अँटी करप्शन ब्युरोमधनं निष्कर्ष नाही झाला तर आम्ही निश्चितच कोर्टात जाऊ, कारण आमच्याकडे पुरावे आहेत। आणि तेवढंच नव्हे, या पूर्ण 2016 पासून पेंग्विनचा जो पहिला एन्क्लोजर झाला होता त्यावेळी पण याच हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आलं होतं। निकृष्ट दर्जाचं काम होता म्हणून त्यांना पेनल्टी फाईनही त्यावेळी झाली होती। हल्ली सेकंड फेजमध्ये आपण जे ऑक्सिजन प्लांटचे ऑर्डर दिले तेही या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आणि आताही ही निविदा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला लागलेली आहे। मी आपल्या माध्यमाने हे सांगू इच्छितो सत्ताधारी पक्षांना, महानगरपालिकेत बसणारे अधिकाऱ्यांना, हे टेंडर रद्द नाही झाला तर कशा प्रकारे बोरीवली पश्चिमची परिचय डिपार्टमेंटल स्टोर, पेंग्विन, ऑक्सिजन प्लांट आणि आता राणीच्या बागात हे नवीन वास्तू याच्यात कशा प्रकारे ते इन्वॉल्ड आहे त्याचेही पुरावे मी तुमच्या समोर आणणार। आणि म्हणून मुंबईकरांचे पैशाची लूट थांबवावी आणि हे टेंडर, ही निविदा पूर्ण रद्द करण्यात यावी, हे आमची मागणी आहे। याच विषयात आमचे सहकारी महानगरपालिकेत राजश्री शिरवडकर ताई पण बसलेत, त्यांनाही या विषयामध्ये झूच्या संदर्भात काही सांगायचं होतं। मी त्यांना माईक देऊन आपलं वक्तव्य म्हणणारा निवेदन करतो। अरे बूम थोड़ा हाँ तुम्ही त्या बाजूला नमस्कार। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2 दिवसापूर्वीच या राणीच्या बागेत एक नामकरण विधी झाला। हा नामकरण विधी होताना कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अध्यादेशाला त्यांच्याच महापौरांनी हरताळ फासलाय। एकाचं नाव ठेवलं वीरा आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं ऑस्कर। ज्या मराठी भाषेला आधार घेऊन मराठी मतं मागितली जातात त्या मराठीला फक्त दुकानांच्याच पाटापुरता भाव ठेवला आणि युवराजांच्या पेंग्विनला मात्र महापौर आत्यांनी इंग्रजीत नाव दिलं, तर काय ऑस्कर। कशासाठी हा दुजाभाव? तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी एक अध्यादेश काढला, मी म्हणेन फतवा काढला, की मराठीमध्ये दुकानांची नावं मराठीतच असली पाहिजे। मग तुम्हीच का हा असा दुजाभाव करता? राणीचा बाग आहे कुठे? मुंबईत की लंडनला? नेमकं कोणाला खुश करायचं तुम्हाला? मुंबई करा ना ऑस्कर नाव देऊन, की आणखी कोणाला? तर हा प्रश्न आम्हाला देखील पडलाय। धन्यवाद। तुमचे काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो। हो, ऑक्सिजन प्लांट आता जे पेंटिंगसाठीचा खर्च या सगळ्या निविदा निघतात हायवे स्कायवे या 2 कंपन्यांनाच मिळतात। यामध्ये काही राजकीय भागीदारी आहेत का आणि त्याचे संबंध कुणाशी जोडले आहेत? स्पेसिफिक प्रश्न मी खूप स्पेसिफिक उत्तर देतोय। मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये बसलेले महानगरपालिकाचे रिटायर्ड उपायुक्त या भ्रष्टाचाराचा हायवेचे निर्माते आहेत, त्यांचं नाव श्री सुधीर नाईक। हे पूर्ण टेंडर्स कसे रिग करायचे त्याची डिझायनिंग, त्याची आयडिया हे इकडनंच येत आहे। आणि तुम्ही बघा
जेथे पूर्ण देशात ज्यावेळी टेंडर असतो तर तो बिलोमध्ये जातो. आता आपण गार्डनचा टेंडर बघितला तर ते बिलोमध्ये गेलं आणि हा मात्र टेंडर 54% हायमध्ये गेला. तर निश्चितच सत्ताधारी पक्षांसोबत त्यांना कसे त्यांच्या खिशात हे पैसे कसे घालता येणार ते लक्षात ठेवूनच या पूर्ण कार्टेलायझेशन आणि टेंडर डिजाइनिंग घडत आहेत. देखिए, मुंबई के रानी के बाग में वाइट लायंस, चिंपांजी, ब्लैक जगुआर इत्यादि जो एक्सोटिक प्राणी हैं उनको हम विदेश से लाने वाले हैं और उनके लिए एक संग्रहालय हम नया वास्तु बनाने जा रहे हैं. अब देखा ये गया है कि कोई भी टेंडर हम जब निकालते हैं अगर वो 100 करोड़ के ऊपर का होता है तो महानगर पालिका में एक कंडीशन है कि 100 करोड़ के ऊपर के टेंडर में आप लोकल कंपनी, दुनिया की किसी भी कंपनी जिसको ये ऐसे काम का अनुभव है उसके साथ आप जॉइंट वेंचर कर सकते हैं और भागीदारी करके आप निविदा भर सकते हैं. पर चूंकि ये निविदा हाईवे और स्काईवे को ही देनी थी, इसलिए इन्होंने इस टेंडर का सीवीसी गाइडलाइंस का उल्लंघन किया और 2 भाग में किया, एक 95 करोड़ का, एक 91 करोड़ का. और यही 2 कंपनी इसमें हिस्सा ले सके ऐसे कंडीशंस टेंडर में डाले गए. अब हमने 20 अक्टूबर को टेंडर खुलने के 1 महीना 9 दिन पहले ही लेटर दे दिया था कि ये पूरा टेंडर डिजाइन किया गया है 2 कंपनियों के लिए, हाईवे और स्काईवे. ये मेरे पत्र की कॉपी है, मैं आपको दूंगा. और इन्हीं 2 कंपनियों को एस्टिमेटेड बजट से ऊपर रकम में काम दिया जाएगा. ये हमने 39 दिन पहले बता दिया था और वही हुआ. जब 29 नवंबर को टेंडर खुले तो 54% हाई यानी 185 करोड़ के टेंडर 291 करोड़ रकम भरी गई और उनको वो दोनों टेंडर लगे. और ये इसमें मज़े की बात देखिए, एक टेंडर में हाईवे लोवेस्ट है तो सेकेंड लोवेस्ट स्काईवे है और दूसरे टेंडर में स्काईवे लोवेस्ट है तो हाईवे सेकेंड लोवेस्ट है. तो दोनों ने सपोर्टिंग बिड किया था. महानगर पालिका में जो भ्रष्टाचार का हाईवे हुआ है इसके किंग पिन ये हमारे मुख्यमंत्री कार्यालय में बैठने वाले रिटायर्ड उपायुक्त हैं और यही पूरा डिजाइनिंग करते हैं, काफ़ी अनुभवी हैं. जिस प्रकार से ट्रेंचिंग का भी घोटाला हमने बाहर निकाला तो वह निविदा रद्द की गई, उसी प्रकार से यह निविदा भी रद्द की जाए और फिर एक बार नया टेंडर आए, ऐसी हमारी मांग है. जो सीवीसी गाइडलाइंस का उल्लंघन हुआ है, आप 185 करोड़ के एस्टिमेट वाला एक टेंडर निकालिए तो आपको जो ग्लोबल कंपनीज है जिनको यह अनुभव है, जागतिक, हम मुंबई को जागतिक शहर कहते हैं तो जागतिक दर्जे का रानी का बाग हमको वास्तविकता में करना होगा, तो हमको ये कंपटीशन ओपन करना पड़ेगा और मुंबई करों के पैसे की लूट यह बंद होनी चाहिए. ये सारे जो प्रकरण हैं जिसमें हजारों कोटि के भ्रष्टाचार हम आपके सामने लाए हैं, इसमें एक कॉमन कड़ी है, बोरीवली पश्चिम की परिचय डिपार्टमेंटल स्टोर. चाहे वह 2016 के पहले पेनक्विन एनक्लोजर का काम हो, चाहे वो ऑक्सीजन प्लांट्स जो हमने खरीदे हैं उसका काम हो, चाहे वो ये रानी का बाग का जो 291 करोड़ का टेंडर है वो हो, ये सब में एक कॉमन कड़ी बोरीवली के परिचय डिपार्टमेंटल स्टोर है. और आने वाले दिनों में हम यह भी पुरावा देंगे कि किस प्रकार से मुंबई करों के लिए ऑक्सीजन, जू के लिए ये प्राणियों के संग्रहालय के ये सब कॉन्ट्रैक्ट बोरीवली के डिपार्टमेंटल स्टोर से कैसे जुड़े हुए हैं. सर, तुम्ही हायवे आणि स्कायवेवर आरोप केला आहे, त्यांच्या संदर्भात उल्लेख केला आहे, ते कोणाचे त्याचे राजकीय काही लागेबांधे आहेत का?
हे बघा, हे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि जसं मी सांगितलं की रिटायर्ड उपायुक्त बसले, हे सर्व त्यांच्यासोबत मिळून हे टेंडर फिक्सिंगचं काम करतात. जर तुम्ही CDR काढले किंवा कॉल डेटा रेकॉर्ड काढले तर यांचं कम्युनिकेशन एकदम डे टू डे बेसिसवरती आहे आणि कशा प्रकारे हे टेंडर आपण रीक करावे आणि कशा प्रकारे महानगरपालिकेमधून जास्त पैसे काढावे. कारण हे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी हे अलाहाबादची कंपनी आहे. यांनी पहिल्यांदा पेंग्विन एन्क्लोजर बनवलं. आपल्या सेकंड वेव्हमध्ये त्यांना ऑक्सिजन प्लांटचाही कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे या दोन्ही कॉन्ट्रॅक्टामध्ये त्याला पेनल्टी पण पडली आहे, फाईन पडला आहे, कारण वेळेवरती काम केलं नव्हतं. आणि आता पुन्हा एकदा त्याच हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी हा टेंडर डिझाईन करण्यात आला आहे आणि त्याला लागलं सुद्धा आहे. विसंवाद बघा, सत्ताधारी पक्षाचे एक पक्ष त्यांचे मुंबई शहराचे मंत्री, पालकमंत्री यांनीही जे आम्ही आक्षेप केलेला आहे ते सेम टू ते सर्व काही त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. असलम शेखजीचं लेटर पण मी तुम्हाला इकडे देणार, त्याची कॉपी. जे जे आरोप आम्ही केले ते त्यांनी केलेले आणि तरीही अजूनपर्यंत हा टेंडर रद्द करण्यात आलेला नाही आहे. त्यांनीही सांगितले की कशा प्रकारे याचा टेंडर फिक्सिंग आणि कार्टेलायझेशन झालं आहे आणि 106 कोटी रुपये लुटण्याचं काम तिकडे चाललेलं आहे. मला खात्री आहे की हे टेंडर जर महानगरपालिका आयुक्त यांनी लक्ष घातला, मी जे पत्र दिलेत, विनोद मिश्राजींनी पत्र दिलेत, ते जर नीट वाचले, कारण हे आम्ही एक महिना आधी पत्र दिले होते, तर निश्चितच हे टेंडर ट्रेंचिंग निविदासारखा कॅन्सल होणार. आणि जर नाही झालं तर निश्चितच आम्ही सध्या अँटी करप्शन ब्युरोमध्ये पत्र केलेलं आहे इन्क्वायरीसाठी. तिकडेही काही निष्कर्ष नाही आला तर आम्ही कोर्टात जाऊ आणि मुंबईकरांचे पैसे आम्ही वाचू. ज्या सुधीर नाईकांचं नाव समोर येत आहे, ते प्रोजेक्ट डिझाईन करत आहेत, कोणी गावाची बिल्डिंग कुणी करायची ठरवत आहे, त्या सुधीर नाईकांचा गॉडफादर नेमका कोण आहे ते शोधतोय आम्ही. आणि सध्या ते मुख्यमंत्री कार्यालयात सेवालीन आहेत आणि हे पूर्ण डिझायनिंग कशा प्रकारे याच दोन ठराविक कंपन्यांना ओव्हरबिड करून, तुम्ही बघा 10 पैकी 9 कॉन्ट्रॅक्टमध्ये जो निविदा उघडतात तर 20%, 30%, 40% हे बिलोमध्ये उघडतात. याच हायवे स्कायवेनी एक 6 महिने आधी निविदा भरली होती अशाच प्रकारच्या कामाची. 51 कोटीचा एस्टिमेट होता, त्यावेळी त्यांनी 46 कोटी रुपये भरले होते. 8% कमी आणि आज 54% हाय जास्त. म्हणजे ज्यावेळी मॅच फिक्स होते त्याचवेळी अशा प्रकारचा फायदा आपल्याला घेता येणार ते स्पष्ट आहे. आणि म्हणून याचा टेंडर फिक्सिंग 100% झालेलं आहे आणि म्हणूनच यांनी 54% जास्त रक्कम भरलेली आहे. तुम्ही आता कोर्टात या संदर्भातली काय EOW मध्ये आम्ही तक्रार केली होती, ते त्यांनी तो अँटी करप्शनला लेटर पाठवलेलं आहे, त्याची प्रत आहे माझ्याकडे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की याचा चौकशी व्हावी. पण ज्या प्रकारे आपण प्रत्येक विभागात बघतोय की शासनाचा कशा प्रकारे अधिकाऱ्यांवरती दबाव आहे, जर वेळीच याचा निष्कर्ष नाही लागला तर आम्ही मुंबई हायकोर्टात रिट फाईल करू. धन्यवाद. अरे प्रवीण भाई, अरे ती पण आहे ना.